30 ऑक्टोबर दिवशी बीडमध्ये हिंसाचार झाला होता आणि या हिंसाचारात आतापर्यंत जवळपास 300 जणांहून जास्त मराठा तरुणांना अटक झालेली होती। मात्र कुठल्याही तरुणांना न्यायालयातून जामीन मिळाला नाही आणि त्याच अनुषंगाने शशिकांत सावंत म्हणून ॲडव्होकेट आहेत, त्यांनी मराठा तरुणांचं मोफत जे वकीलपत्र आहे त्यांनी घेतलेलं आहे। जवळपास 100हून अधिक तरुणांचं आरोपींचं त्यांनी जामीन केलेलं आहे। आतापर्यंत किती जणांना अटक झाली होती आणि कशा पद्धतीने तुम्ही हे जामीन बेल मांडताय? या केसेसमध्ये बीड शहरातील जे 3 वेगवेगळे पोलीस स्टेशन आहेत, त्याच्यामध्ये सिटी पोलीस स्टेशन, बीड ग्रामीण पोलीस स्टेशन आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन, या 3 पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते। याच्यामध्ये एकूण 300च्या आसपास, 300पेक्षा जास्त आंदोलक हे अटक झालेले होते आणि त्यापैकी मॅक्झिमम लोकांच्या बेल पिटिशन सत्र न्यायालयाने फेटाळल्या। त्यानंतर उच्च न्यायालयात गेल्यानंतर एक व्यक्तीला रेग्युलर बेल झाली आणि त्यानंतर सेशन कोर्टाने बेल देण्यास सुरुवात केली। या केसेसमध्ये जवळपास आता 100 लोकांना न्यायालयाने बेल दिलेले आहे। असं का वाटलं की तुम्हाला की मराठा आंदोलन करते मराठा तरुणांचं वकीलपत्र मोफत घ्यावं? तुमचा तर हा वकील व्यवसाय आहे। आंदोलकामध्ये मॅक्झिमम जे आरोपी आहेत, जे आंदोलक आहेत, जे जेलमध्ये आहेत, ते विद्यार्थी दशेतली मुलं आहेत। म्हणजे सर्व आंदोलकाचं जर आपण वय बघितलं तर 18 ते 25च्या दरम्यान किंवा 18 ते 30च्या दरम्यानचे जे आंदोलक आहेत आणि हे सामाजिक कुटुंबातील, सामाजिक घरातले मुलं आहेत। यांची जी परिस्थिती जर आपण बघितली तर केस लढवण्याइतपत किंवा कोर्ट कचेरी करण्याइतपत किंवा वकिलांची फीस देण्याइतपत त्यांची परिस्थिती नाही। त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी म्हणून, सामाजिक भान म्हणून सर्व माझ्याकडे जे आरोपी आले आहेत किंवा ज्यांच्या मी जामीन केले ते मोफत, म्हणजे 1 रुपयाचीही फीस न घेता या लोकांना मी जामीन मिळवून देण्यात काम केलं। ज्या प्रकरणात हे आरोपी होते त्यात काही गैर मराठा देखील तरुण होते, मग त्या तरुणांसाठी तुम्ही काय करता? नाही, फक्त मराठा म्हणूनच नाही, आतापर्यंत ज्या मी जामीन मिळवून त्यातले 2 OBC, 2 SC अशा प्रकारचे सुद्धा मुलं आहेत, यांना सुद्धा जामीन मंजूर केले आहेत। म्हणजे आलेले आंदोलक जे आहेत मग ते मराठा म्हणूनच आहेत असं काय परिस्थिती नाही। जे विद्यार्थी आहेत किंवा जे मुलं त्यात अडचणीत आलेले आहेत, अरेस्ट झालेले आहेत, यांना सुद्धा आपण जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांचे आणखीन जामीन झाले नाहीत, त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का? चालू आहे। आता यातील जे 4 जे मुख्य आरोपी आहेत त्याचे जामीन आम्ही मांडलेले आहेत। मात्र ज्या दिवशी हिंसाचार घडला त्या दिवशी बऱ्याच तरुणांना ताब्यात घेण्यात आलं होतं। यातील मुख्य आरोपी जे आहेत, जो पप्पू शिंदे आहे मुख्य आरोपी, याची जामीन कधी होणार? नाही, आता त्यांना मुख्य म्हणता येत नाही। आता म्हणजे पोलीस पेपर म्हणून त्यांना मुख्य ठरवती वगैरे वगैरे, या केसमध्ये कुणीही मुख्य नाही किंवा कुणीही मागे पुढे नाही। हे सरळ आंदोलक आहे। आंदोलनामध्ये ज्या भावना असतात त्याचा उद्रेक झालेला असतो आणि त्यानंतर ते झालेलं कृत्य असते। म्हणजे ठरवून प्री प्लॅनिंग म्हणा किंवा कट करून म्हणा असा काही प्रकार झालेला नाही। आणि ज्या केसेसमध्ये प्री प्लॅन नसतो त्यामध्ये कुणी मुख्य नसतं आणि कुणी लहान किंवा मोठं नसतं। सगळ्यात महत्त्वाचा विषय जे आहे, ऑन पेपर ऑन रेकॉर्ड, म्हणजे FIRला जे नावं आहेत त्याच्यामध्ये यांची कुणाचेही नावं नाहीत। त्यामुळे यांना हा मुख्य आहे तो मुख्य नाही असं कुणालाही आपल्याला म्हणता येणार नाही। सर्व आरोपी सारे कुणाचाही बऱ्याच वेळेस असं आरोप होतोय सामाजिक कार्यकर्त्याकडं की निरपराध लोकांना याच्यामध्ये पोलीस गवण्याचा प्रयत्न करताय। तुम्ही वकील आहेत, या पद्धतीने तुम्हाला काही दिसून आलं? नाही, 100% तसं आहे। आता त्यातले मॅक्झिमम जे लोक आहेत म्हणजे आरोपी आहेत, हे त्याच्यामध्ये आरोपी नाहीत किंवा जाळपोळीमध्ये त्यांचा काही संबंध नाही। बरेचसे विद्यार्थी असे आहेत किंवा बरेचसे आरोपी असे आहेत की पोलिसांनी बघायची भूमिका घेण्याच्या अवस्थेत असताना सुद्धा त्यांना आरोपी केलेला आहे। याच्यामध्ये काय दुमत नाही। काही लोक तिथून जात असताना काय झालं बघण्यासाठी थांबले आहेत, असेही त्यामध्ये आरोप आहेत। फक्त CCTV फुटेजमध्ये दिसत आहेत म्हणून आरोपी केलेलेही बरेचसे आरोपी आहेत, त्यांच्यावर 100% पोलीस प्रशासनाच्या वतीने अन्याय झालेला आहे, यात काही दुमत नाही। आता किती जामीन शिल्लक आहेत? किती दिवसात बाकीच्या आरोपीची जामीन तुम्ही करून घेणार? जवळपास आता 5 तारखेपर्यंत मॅक्झिमम लोक बेलआउट असतील। 5 तारखेपर्यंत, आता नाताळाच्या क्रिसमसच्या व्हॅकेशन संपल्यानंतर 5 तारखेच्या आसपास सर्व आरोपी बेलआउट असतील, त्याच्यामध्ये काय अडचण नक्कीच। हे होते ॲडव्होकेट शशिकांत सावंत। कुठेतरी समाजाचं देणं आहे म्हणून 1 रुपयाची फीस न घेता त्यांनी मराठा आंदोलक असलेल्या आरोपींचं जे वकीलपत्र आहे मोफत घेतलेलं आहे। आतापर्यंत 100हून अधिक आरोपींना त्यांनी जामीन मिळवून दिलेला आहे। उद्याच्या 5 जानेवारीपर्यंत उर्वरित आरोपींना देखील जामीन मिळवून देऊ असं ते सांगतायत। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायभाषेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।